नमस्कार मित्रांनो, जरा हटके स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे। गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंमधील राजकीय कटुता आणि संघर्ष हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय। मात्र गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये वाढलेल्या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत। नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। ही भेट वरकरणी स्नेहभोजनाच्या निमित्ताने झाली असली तरी त्यामागे मोठा राजकीय अर्थ दडलेला आहे। राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली। तब्बल 3 तास चर्चा केली। केवळ सदिच्छा भेट म्हणून नव्हे तर मागील 3 महिन्यातील या 7व्या भेटीने राजकारण ढवळून टाकलंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण हे या भेटीगाठीचे मोठे कारण मानले जाते। या भेटीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शिवरायांचा अश्वरूढ पुतळा आणि तुळशीचे रोप भेट दिले। याआधी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना दिले होते। या भेटीगाठी केवळ वैयक्तिक सलोख्याचे संकेत नाही तर आगामी निवडणुकांमध्ये जुने बंधू पुन्हा एकत्र येत असल्याची स्पष्ट शक्यता दर्शवत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक मनसे आणि शिवसेना मध्ये युती होण्याची शक्यता बळकट करत आहे। जर ही युती झाली तर मुंबई, ठाणे आणि नाशिक सारख्या महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुकांमध्ये ती निर्णायक ठरू शकते। दोन्ही पक्षाचे समर्थक आणि कार्यकर्ते अजूनही स्थानिक पातळीवर एकमेकांशी जोडलेली आहेत। त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र असल्यास शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या आणि भाजपच्या समोर मोठं आव्हान उभं राहू शकतं। विशेषतः मराठी मतदारांवर दोन्ही ठाकरे बंधूंचा असलेला प्रभाव लक्षात घेता आगामी निवडणुकांमध्ये ही नवीन समीकरणे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठे उलटफेर घडू शकतात। त्यामुळे स्नेहभोजनाचं निमित्त असलं तरी या भेटीमागे महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी दिशा निश्चित करण्याचा उद्देश असल्यास अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। ठाकरे बंधूंमधील वाढता सलोखा केवळ भावनिक नाही तर तो पूर्णपणे राजकीय गरजेतून निर्माण झालेला आहे हे स्पष्ट आहे। या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे। या 7 भेटींमुळे राजकारणात कोणती नवीन दिशा मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळीक बद्दल तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा जरा हटके राजकीय आणि सामाजिक स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।